कारागृहात झालेल्या ओळखीचा गैरफायदा घेत एका व्यक्तीला तब्बल 3 लाख रुपयांना लुटल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली असून पोलिसांनी या प्रकरणी एका महिला आरोपीला अटक केली आहे. तर मुख्य आरोपी अजूनही फरार असून त्यांचा शोध सुरू आहे. मिळालेल्या माहितीनुसार सोलापूर जिल्हा कारागृहात 2 कैद्यांची ओळख झाली होती. त्यापैकी एक सायबर गुन्ह्यातील आरोपी तर दुसरा सराईत गुन्हेगार अजित उर्फ काळ्या पवार होता. जामिनावर बाहेर आल्यानंतर अजित उर्फ काळ्या सुरेश पवार फिर्यादीला मदतीचे आमिष दाखवत तुझे नाव गुन्ह्यातून काढून टाकतो असे सांगून त्याला जाळ्यात ओढले. 9 एप्रिल रोजी फिर्यादीला मंगळवेढा परिसरातील ब्रह्मपुरी शिवारात बोलावण्यात आले. तिथे अजित उर्फ काळ्या सुरेश पवार व त्याच्या साथीदारांनी फिर्यादीला धमकावत 2.5 लाखांची रोकड आणि सोन्या चांदीचे दागिने असा एकूण 3,05,000चा मुद्देमाल जबरदस्तीने लुटला आणि पसार झाले. या घटनेनंतर पोलिसांनी तात्काळ तपास सुरू केला. तांत्रिक विश्लेषण आणि गुप्त माहितीच्या आधारे आरोपींचा माग काढण्यात आला. तपासात अजित उर्फ काळ्या सुरेश पवारच्या पत्नीचाही सहभाग उघड झाला. पोलिसांनी सुप्रिया अजित पवार वय 35 राहणार नंदूर हिला अटक करून तिच्याकडून 1,75,000ची रोकड तसेच सोन्याची व चांदीची चैन असा एकूण 2,30,000चा मुद्देमाल जप्त केला आहे. दरम्यान मुख्य आरोपी अजित उर्फ काळ्या सुरेश पवार आणि त्याचा साथीदार अद्याप फरार असून त्यांचा शोध घेण्यासाठी पोलिसांची पथके रवाना करण्यात आली आहेत. लवकरच त्यांना अटक करण्यात येईल.